प्रायव्हेट कंपनीची गुंतवणूक जरी केली तरी लोकांना वाटतं की आम्ही LIC घेतली. LIC ही एक भारत सरकारची वित्तीय संस्था वेगळी आहे. लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया असं तिचं नाव आहे. आणि तुम्ही जे प्रायव्हेट मध्ये गुंतवणूक करतात त्या ठिकाणची गुंतवणूक त्या कंपनीतच होत असते. ती LIC म्हणता येत नाही तिला. परंतु प्रायव्हेटचे जे मार्केटिंग वाले असतात ते पण सांगतात ही LIC, किंवा त्या ग्राहकाला पण वाटतं मी पैसे भरले म्हणजे मी LIC घेतली. तर असं नसतं. LIC ही वित्तीय संस्था वेगळी आहे. आपल्या संगमनेरला LICचं अकोला नाक्याला स्वतःच्या जागेमध्ये मोठं प्रशस्त असं ऑफिस सुद्धा आहे. प्रायव्हेट कंपन्या मार्केटमध्ये थोडासा ग्राहकाच्या मनामध्ये गोंधळ निर्माण होण्याच्या आशेने ते बोलत असतात. त्याच्याकडे सजगरित्या बघून आपण नेमक्या कुठल्या कंपनीचा प्लॅन घेतोय, त्याचे बॉन्ड्स काय, डॉक्युमेंट्स काय हे पडताळूनच गुंतवणूक करा. तुम्हाला प्रायव्हेट घ्यायचे तर प्रायव्हेटच्या कंपनीचा सगळं अनालिसिस करा. त्या ठिकाणी गुंतवणूक करताना कुठल्या प्लॅन मध्ये आपण करतोय, किती रिटर्न आहे, अलोकेशन चार्जेस काय आहे, LICतला कुठला प्लॅन आहे, या सगळ्या गोष्टीची बारकाईनं जाणकारी घेऊनच आपण त्या ठिकाणी गुंतवणूक केली पाहिजे. बरेच लोक ग्राहक सांगत असतात की आम्ही शेअर मार्केटला हे केलं ते केलं, परंतु शेअर मार्केटचा एक सर्वे आहे की 10% लोकांना चांगला बेनिफिट होतो, बाकीच्या लोकांना थोडासा कमीच होत असतो. अशा अनुषंगाने आपण गुंतवणूक करताना अत्यंत सजग पद्धतीनं आणि भारत सरकारच्या हमी असलेल्या भारतीय जीवन विमा महामंडळ म्हणजेच LIC ऑफ इंडिया यामध्ये खात्रीशीर गुंतवणूक करा. आपल्या गरजेनुसार योजना घ्या आणि त्यामध्ये बचत करून आपलं भविष्य आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करा. धन्यवाद.